नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे या व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत हनुमान चालीसा विषयी। कोणी वाचावी, कशी वाचावी, नियम अटी सगळं काही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तसेच एक प्रभावी अनुष्ठान देखील मी तुम्हाला सांगणार आहे। तसेच सगळ्यात आधी बघूया कोणी करू शकतं हनुमान चालीसाची सेवा। तर अर्थात कोणीही। सगळ्यांना हा प्रश्न असतो की स्त्रिया वाचू शकतात का, किंवा लग्न न झालेल्या मुली वाचू शकतात का। याला तसं काहीही बंधन नाही। तुमच्या मनात जो गैरसमज आहे हा नक्कीच काढा की स्त्रिया वाचू शकत नाही आहेत किंवा मुलींनी वाचू नये। तसं काहीही नाही, कोणीही ही सेवा करू शकतं। तसेच सगळ्यात प्रभावी म्हटलं गेलेलं आहे मनोकामना पूर्तीसाठी ही सेवा सगळ्यात प्रभावी मानली गेलेली आहे। तुमचे अडकलेले कामं आहेत, धनासंबंधित कामे आहेत, नोकरी संबंधित, कोर्ट कचेरी संबंधित, इतर तुमचे कितीही संकट असो त्यावर जर मात करणारी गोष्ट म्हणजे हनुमान चालीसा आहे। तर आता बघूया कशा प्रकारे करायचंय। सगळ्यात आधी हनुमान चालीसा पठण करण्याचा सगळ्यात बेस्ट टाइम जर म्हणायला गेलं तर सकाळचे 4 वाजता जे ब्रह्ममुहूर्त आहे, यामध्ये जर तुम्ही हनुमान चालीसाचं जर पठण केलं तर ते सगळ्यात श्रेष्ठ ठरतं। तसेच हनुमान चालीसा नव्हे तर कोणतीही जी देवासंबंधित गोष्टी आहेत या जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर जर केल्या तर याची फलप्राप्ती तुम्हाला अगणित बघायला भेटते। तसेच या टायमिंगला साक्षात भगवंत आपली गोष्ट ऐकत असतात किंवा आपल्या मनातल्या गोष्टी त्यांना समजत असतात। तुमची मनोकामना पूर्ण होत नाही आहे ते तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठून देवपूजा करून बघा, अनुभव घेऊन बघा। त्यानंतर तुम्हाला जो अनुभव येईल हा तुम्ही मला स्वतः सांगाल। तर आता मेन मुद्द्याकडे येऊया। तसेच हनुमान चालीसाचं पठण आपण नित्यनेमाने करायला हवंय, यामुळे आपल्या संकटांचं निवारण होतं किंवा आपल्यावर संकट येत नाही। तसेच हनुमान चालीसा 3 दिवस, 5 दिवस, 11 दिवस, 21 दिवस, 51 दिवस केली जाते। तसेच चालीसा म्हटल्यानंतर सगळ्यात प्रभावी मानले गेलेले आहे 40 दिवस पठण करणे। इतर कोणतीही जी चालीसा असते जर तुम्ही कंटिन्यू जर 40 दिवस जर पठण केलं तर याची फलप्राप्ती तुम्हाला अधिक प्रमाणामध्ये नक्कीच बघायला भेटेल। अर्थात मी तुम्हाला आता सांगणार आहे की तुम्ही कशा प्रकारे हनुमान चालीसाचं पठण करू शकतात। आपण दररोज अंघोळ वगैरे झाल्यानंतर एक वेळेस करू शकतो। तसेच जर मंदिरामध्ये जर जाऊन केलं तर अर्थात तुमच्या ज्या मनोकामना आहेत या नक्कीच पूर्ण होतात। तसेच जर तुम्ही एका बैठकीमध्ये 100 वेळेस जर हनुमान चालीसाचं पठण केलं तर अर्थात तुम्हाला आर्थिक प्रॉब्लेम कधीही येत नाही आहेत। संकल्प युक्त करून बघा, अनुभव घेऊन बघा। तसेच 108 दिवस जर तुम्ही कंटिन्यू हनुमान चालीसाचं जर पठण केलं तर ते अतिशय प्रभावी मानलं गेलेलं आहे। तसेच उपवाशी पोटी तुम्ही जर 16 वेळेस हनुमान चालीसाचं पठण केलं तर तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात। जर एकाग्रता तुम्ही मन ठेवून जर हनुमान चालीसाचं जर पठण केलं तर अर्थात तुमची आर्थिक प्रॉब्लेम दूर होतात, मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात। तर आता एक मी तुम्हाला अनुष्ठान सांगणार आहे, हे सगळ्यात प्रभावी मानलं गेलेलं आहे। हे जे अनुष्ठान आहे हे तुम्हाला 40 दिवस करायचं आहे। तर कशा प्रकारे करायचं आहे बघूया। सगळ्यात आधी याच्या नियम अटी बघूया। अर्थात कोणतं व्रत, वैकल्य किंवा उपासना करणं आलं म्हणजे काही नियम अटी येतातच। तर बघूया त्या नियम। सगळ्यात आधी शुद्ध मनाने तुम्हाला ही सेवा करायची आहे। कडक ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे। मांसाहार वगैरे ते तर तुम्हाला चालणार नाही आहे। कोणतं व्यसन वगैरे देखील चालणार नाहीये। शुद्ध मनाने तुम्हाला ही सेवा करायची आहे। तसेच कोणाशी खोटं वाईट वगैरे देखील बोलायचं नाही। मनामध्ये कपट कधीही ठेवू नका। यामुळे परमेश्वराजवळ तुमची प्रार्थना जात नाही, याची नक्कीच काळजी घ्या। तसेच स्वतःची देखील तुम्हाला शुद्धता ठेवायची आहे। जिथे तुम्ही ही सेवा करत आहात तिथाची देखील शुद्धता ठेवायची आहे। साफसफाई ही तुम्हाला योग्य प्रकारे करायची आहे। जिथे तुम्ही हे पठण करत आहात तिथालची जागा एकदम स्वच्छ करायची आहे। जर घरच्या घरी जर करणं होत नसेल तर हनुमान मंदिरामध्ये जाऊन करा। तर घरच्या घरी जर करत असाल तर एक छोटासा पाट बांधायचा आहे, त्यावर वस्त्र टाकायचे आहेत, हनुमानाचा पंचमुखीचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे, स्वच्छ ते पुसून घ्यायचे आहेत। अभिषेक देखील तुम्ही मूर्तीला घालू शकता। जी आपली नॉर्मल जी आपली पंचोपचार पूजा आहे त्या प्रकारे पूजा करून घ्यायची आहे। तुपाचं निरांजन सगळ्यात आधी लावायचं आहे। तसेच त्याआधी जर तुम्हाला मंत्र जर जप करायचा असेल तर श्रीराम या मंत्राचा तुम्ही जप करू शकता। तसेच तुम्हाला हनुमानाला आवाहन द्यायचं आहे। तसेच श्रीरामांना देखील तुम्हाला आवाहन द्यायचं आहे, कारण की यांना जर आपण आवाहन नाही दिलं तर तिची सेवा आहे ही फलित होत नाही आहे। त्यामुळे तुम्हाला हनुमानांना आणि श्रीरामांना आवाहन नक्कीच द्यायचं आहे। जी नॉर्मल आपण जशी पूजा करतो त्या प्रकारे करायचं आहे। तसेच हनुमानांना जी तुळशीची माळ आहे आणि जी जनाव आहे हे नक्कीच अर्पण करायचं आहे। यामुळे तुमच्या मनातल्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतात। 40 दिवस तुम्हाला हनुमान चालीसाचं 11 वेळेस पठण करायचं आहे। जर जास्त वेळ झालं तर नक्कीच करा, पण जर मी तुम्हाला सांगायला गेलं तर 11 वेळेस 40 दिवस करून बघा, अनुभव घेऊन बघा, प्रभावी ठरेल। अनुभव घेऊन बघा। हनुमान चालीसा एक अशी गोष्ट आहे
याच्यामध्ये अगणित शक्ती आहे. तुमच्या सर्व इच्छा जर पूर्ण करायच्या असतील तर तुम्ही ही 40 दिवस सेवा करून बघा, अनुभव घेऊन बघा. खूप लोकांना अनुभव आलेला आहे हनुमान चालीसाचा. तर अर्थात कोणीही करू शकतो. तुमच्या घरासंबंधित प्रॉब्लेम आहेत, कोर्टा संबंधित प्रॉब्लेम आहेत, किंवा मूल होत नाही आहे, किंवा या इतर कोणतेही जे प्रॉब्लेम आहेत त्याचं निवारण नक्कीच होऊन जाईल. एकदा अनुभव नक्कीच घेऊन बघा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आपल्या